श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। पांडुरंगा करू त्यांच्या कृपादाने प्रभेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका। जरी हे शरीर गेलो मी टाकून तरी मी धावे न भक्तांसाठी। नवसा समाधी पावेल समाधी धरा दृढ बुद्धी माझे ठाई। नित्य मी जिवंत जाणा हेची सत्य नित्य ज्या प्रचिती अनुभवे। शरण मज आला आणि वाया गेला दाखवा दाखवा ऐसा कोणी। तो हा श्री साई संतवर ईश्वराचा तुझा अवतार। डोळी तयाच्या पायावर ठेविला कृपा कर ठेविल। जय जयाजी श्री साईनाथा पतित पावना कृपावंता। तुमच्या पदी ठेवितो माथा आता अभय असू दे। माझे पंढरपूर साई बाबा रमावर। शुद्ध भक्ती चंद्रभागा भाव पुंडलिक झाला। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग सद्गुरु साईनाथ महाराजांचे परम भक्त। साधारण भक्तांमध्ये ज्यांचं आदराने नाव घेतलं जातं तसेच श्री सद्गुरु साईनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने नोकरीचा त्याग करणारे आणि त्याबरोबर संसाराचाही त्याग करणारे परमार्थासाठी आयुष्य खर्ची करणारे बाबांच्या सानिध्यात सर्व सोडून राहणारे बाबांच्या कृपा आशीर्वादाने अनेक संतांचे चरित्र लिहिणारे बरोबर त्यामध्ये अनेक चरित्र लिहिणारे बाबांच्या कृपा आशीर्वादाने सुंदर वाङ्मय त्यांचं मग त्यांनी काय लिहिलं सुंदर वाङ्मय आणि त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचं म्हणजे पांडुरंग परमाचे निस्सिम भक्त आणि ज्यांना सद्गुरू मानत ते सद्गुरू साईनाथ महाराज असे हे कर्तव्य प्रसिद्ध भक्तश्रेष्ठ हरिभक्तपरायण गणेश महाराज सहस्त्रबुद्धे म्हणजे बाबांचे लाडके दासगुरू महाराज यांचा 3 चरणाचा अभंग आजच्या कीर्तन
सेवेसाठी निवडलाय. मला तुमचं नाव माहिती नाही, क्षमा असावी. आणि याच्यामध्ये सन्मित्र भाऊ राणे यांचे चालू आदरणीय वाणी महाराज आहे आणि उत्कृष्ट अशी जे साथ देतात आपल्याला. खरोखर आमच्या भजन मंडळाचा ज्याला प्राण आम्ही म्हणतो असे आमचे हरिभक्तपरायण, त्यांचं नाव लवकर तोंडावर आहेच आहे, शुभम महाराज गायकवाड. जोरदार काय आमच्या या सर्वांसाठी आपण वाजवायचे. त्यानंतर ते म्हणतात ना, भजन परमार्थ कसा हसत खेळत करायचा हे शिकवणारे आम्हाला आमचे दुसरे गुरुवर्य राजेंद्र महाराज मेहे उर्फ राजू मास्तर, दुसरे आमचे महाराज रामदास महाराज काकडे आणि त्यानंतर आमचे अभंग दासगणू महाराजांचे. दासगणू महाराज यांचं गुणवर्णन काय करायचं. दासगणू महाराजांचं गुणवर्णन खरोखर पेनाची शाई केली किंवा समुद्राचा शाई केली, आकाशाचा कागद केला तरी त्यांचं गुणवर्णन पूर्ण होणे असेल. बाबांचे परम भक्त दासगणू महाराज. हे दासगणू महाराज आपल्याला सांगायला भरपूर आनंद वाटतो. महाराज साईबाबा संस्थान शिर्डी याचे सलग 25 वर्ष अध्यक्ष राहणारे म्हणजे दासगणू महाराज. सलग भगवान विष्णूंची पत्नी लक्ष्मी, तिला रमा हे नाव. रमावर म्हणजे साईबाबा कोण आहे? साक्षात रमाचे प्रतीक म्हणजे भगवान विष्णूंचे अवतार साईबाबा. बरोबर की? रमावर बाबा नंतर काय म्हणतात की बाबा शुद्ध भक्ती चंद्रभागा भाव पुंडलिक जागा. हा शब्द महाराजांची ही बोली, हे जे चरण आहे फार लक्षपूर्वक ऐकलं बरं. त्याच्यात गहन अर्थ दडलेला आहे. शुद्ध भक्ती चंद्रभागा, शुद्ध भक्ती चंद्रभागा म्हणते म्हणजे बाबांचं सांगणं आहे. दासगणू महाराजांचं सांगणं. तुम्ही जर परमार्थात आहात ना, मग परमार्थ कसं का? शुद्ध शुद्ध परमार्थ. वरवरचा परमार्थ संतांनाही मान्य नव्हता, बाबांनाही मान्य नाही. बरोबर की नाही? पण सध्या होतंय काय माहिती आहे का? पैशाच्या जोरावर मी किती मोठा भक्त आहे हे भासवण्याचं काम होतं. पण खरं सांगू का, मी पैसा हा भक्तीचा मार्गच नाही. दासगणू महाराजांनी बाबांच्या कृपा आशीर्वादाने कीर्तन रूपी सेवा करायला चालू केली, पण कोणाच्या दमडीला सुद्धा शिवले नाही. शेवटच्या श्वासापर्यंत महाराज दमडीला शिवले नाही. आणि कशी होती कीर्तन कसं सांगणार मी तुम्हाला. काय झालं, एकदा दासगणू महाराज शिर्डीमध्ये असताना द्वारकामध्ये बाबांचं दर्शन घ्यायला गेले. मी माझ्या मनाचं सांगत नाही. श्री साई सरचरित्रामध्ये 11वा अध्याय, माफ करा 15वा अध्याय उघडून पहा, त्याच्यामध्ये दासगणू महाराजांचं वर्णन आहे. दासगणू महाराजांनी काय केलं, द्वारकामाईमध्ये गेले, बाबांचं दर्शन घेतलं आणि कीर्तन करायचं. बाबांनी बघितलं बरं का दासगणू महाराजांना. आणि बाबा म्हणतात कसं काय रे गणू,
प्रसन्न होते. चाललं बाबांची सेवा करते. म्हणजे ऐकताच असे आमचे दासगणू महाराज, बरोबर की नाही? आणि झालं काय, अशी बाबांची सेवा करत असताना सज्जनो, बाबांशिवाय दासगणू महाराजांना काहीच सुचत नव्हतं, काहीच नाही. संसाराचा त्याग सर्व. एकदा काय झालं, सर्वांचे काम करून ऐका सज्जनो, माझ्या सद्गुरू साई महाराजांचं गुणवर्णन चाललं आणि दासगणू महाराज पंढरीला राहायचे. पंढरपुराला जेव्हा शिर्डीत आले ते बाबांच्या सानिध्यात राहायचे. आणि एकदा काय झाले, जशी आज एकादशी ना, आज एकादशी, अशी एकादशी होती आणि दासगणू महाराजांना पांडुरंगाच्या दर्शनाची काय झाली, आस झाली. मग दासगणू महाराज बाबांना म्हणायला लागले, बाबा मला आहे ना पांडुरंगाचं दर्शन करण्याची फार इच्छा आहे. नजर करना आमच्या दासगणू महाराजांना झालं. अंतकरण सद्गतीत झालं. अंगावर शहारे आले, डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. त्यांनी तात्काळ काय केलं, दासगणू महाराजांनी साक्षात काय केलं, लोटांगण घातलं. लोटांगण घातल्यानंतर सज्जनो, आणि लोटांगण घातल्यानंतर दासगणू महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, दासगणू कहे